Dear student, in the last lecture we have seen law of conservation of matter. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी द्रव्य अक्षयता जी आहे तर त्या द्रव्य अक्षयतेचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला स्थिरतेचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर त्या प्रमाणाचा असणारा काही नियम जो आहे तर तो नियम आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन विषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. टुडे वी विल सी ॲटम साईज, मास अँड व्हॅलन्स. आज आपण त्या ठिकाणी असणारे जे काही अणु त्याचा असणारा जो काही आकार, वस्तुमान आणि संयोजन याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्यासाठी आपल्याला पेज नंबर 48 वर त्या ठिकाणी कॅन यू रिकॉल दिलेलं आहे. थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला सांगितलेले 8वीचं की फ्रॉम विच एक्सपेरिमेंट वॉज इट डिस्कवर्ड दॅट ॲटम हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर अँड वेट. काय सांगितलेले की अणूला त्या ठिकाणी इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे अंतर्गत रचना असते. हे कोणत्या प्रयोगावरून लक्षात आलं आणि व्हेन म्हणजे केव्हा. काय सांगता येईल की इन 1897 सर जे थॉम्सन स्टडीड द कॅथोड रे इन डिटेल अँड डिटरमाइन द रेशिओ ऑफ चार्ज टू द मास ऑफ द कॅथोड रे पार्टिकल. काय सांगितलेले की 1897 मध्ये जे थॉम्सन नावाचा असणारा तो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञानं कॅथोड किरण जे आहे तर त्या कॅथोड किरणांचा त्या ठिकाणी विस्तृत अशा प्रकारचा असणारा काही स्टडी जो आहे, अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामधून त्याने त्या ठिकाणी असणारे काही चार्ज, कशाचा रेशिओ ऑफ चार्ज टू द मास ऑफ द कॅथोड रे पार्टिकल या दोघांचं असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर त्या ठिकाणी काढले. The credit of discovery of electron is given to the Sir J.J. Thomson. मागच्या वर्षी आपण पाहिले की या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रॉन जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनच्या शोधाचं असणारे जे काही क्रेडिट जे आहे तर ते क्रेडिट त्या ठिकाणी सर जे थॉम्सन जे आहे तर यांना त्या ठिकाणी जाताना. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला पहा की व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ एन ॲटम. काय प्रश्न आहे की व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ एन ॲटम. आणि त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर काय आहे तर त्या ठिकाणी व्हॉट आर दे मेड अप ऑफ. व्हॉट आर दे मेड अप ऑफ. काय प्रश्न आहे तर त्या ठिकाणी अणु जे आहे तर त्या अणूचे दोन भाग कोणते आणि ते कशाचे बनलेले आहे. आता काय सांगता येईल द एंटायर मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड सेंट्रली सिच्युएटेड ए पॉझिटिव्हली चार्ज स्मॉल कोर कॉल्ड द न्यूक्लियस. काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे अणु जे आहे तर त्या अणूचं असणारं जे काही सर्वच्या सर्व असणारे जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान केंद्रस्थानी असणारा जो काही पॉझिटिव्ह असणारा जो काही प्रभार जो आहे तर त्या प्रभारामध्ये त्या ठिकाणी एकवटलेला असतं की ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणता नसतो केंद्र जे आहे, न्यूक्लियस जे आहे तर ते न्यूक्लियस त्या ठिकाणी म्हणतात. द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट आर्ट. आता 8वीला तुम्हाला त्या ठिकाणी असत असेल तर सेंटर जे आहे तर त्या सेंटरला काय असते तर त्या ठिकाणी न्यूक्लियस त्या ठिकाणी असतं आणि या न्यूक्लियसच्या सभोवताली असणारे जे काही डिफरंट अशा प्रकारचे असणारे जे काही ऑर्बिट जे आहे तर त्या ऑर्बिटमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला फिरताना त्या ठिकाणी दिसतात. द न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूट्रॉन्स. या ठिकाणी असणारे जे काही न्यूक्लियस जे आहे तर त्या न्यूक्लियसमध्ये धनप्रभारित अशा प्रकारचे असणारे जे काही प्रोटॉन जे आहेत तर ते प्रोटॉन त्या ठिकाणी असतात
आणि न्यूट्रली चार्ज म्हणजे त्याच्यावर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो अशा प्रकारचा असणारे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत तर ते काय असतात, असणारे जे काही न्यूक्लियस जे आहे, केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाच्या त्या ठिकाणी असतात. द प्रोटॉन इज मेड अप ऑफ 3 quarks. Similarly, the neutron is made up of the 3 quarks. काय सांगितलेले या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतं की प्रोटॉन जे आहे तर त्या प्रोटॉनमध्ये 3 त्या ठिकाणी क्वार्क असतात. तर असणारे काही न्यूट्रॉन जे आहे तर त्या न्यूट्रॉन मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितले 3 प्रकारचे त्या ठिकाणी क्वार्क असतात. रिसर्च इज गोइंग ऑन द फंडामेंटल पार्टिकल आणि असणारे जे काही मूलभूत अशा प्रकारचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांवर आधारित असणारे जे काही संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी चालू आहे. याच्यानंतर पुढे की वी हॅव लर्न्ड दॅट द सेंटर ऑफ अन ॲटम इज द न्यूक्लियस. आता 8वीला त्या ठिकाणी आपण पाहिले की असणारा जो काही अणू जे आहे तर त्या अणूच्या केंद्रस्थानी आपल्या लक्षात येताना असते की मध्यभागी काय असतं, केंद्रक त्या ठिकाणी असतं. And that are the moving electron in the extranuclear part. आणि हा जो काही केंद्रकाच्या बाहेरचा म्हणजे असणारा जे काही न्यूक्लियस त्या न्यूक्लियसच्या केंद्रका बाहेरचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्याच्यामध्ये फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात असतात. द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज इलिमेंटरी पार्टिकल while the elementary particle that makes up the nucleus are positively charged proton and electrically neutral neutrons. काय सांगितलं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार त्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉन मध्ये ऋण प्रभारित त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे मूलकण जे आहे तर ते मूलकण त्या ठिकाणी असतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय व्हाईल द इलिमेंटरी पार्टिकल दॅट मेकअप्स द न्यूक्लियस आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यानंतर हे असणारे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की धनप्रभारित अशा प्रकारचे काय आहेत तर त्या ठिकाणी प्रोटॉन आहेत आणि प्रभार रहित अशा प्रकारचे असणारे काही न्यूट्रॉन जे आहेत तर ते न्यूट्रॉन हे मूलकण जे आहे तर ते मूलकण असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूच्या केंद्रकामध्ये त्या ठिकाणी असतात. पुढे द साईज ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. काय सांगितलेले द साईज ऑफ एन ॲटम is determined by its radius. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असतं की अणूचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो अणूचा आकार कशावरून ठरतो, रेडियस म्हणजे त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येवरून त्या ठिकाणी ठरतात. द ॲटॉमिक रेडियस ऑफ एन आयसोलेटेड ॲटम is the distance between the nucleus of an atom and its outermost atom. काय सांगितलेले की स्वतंत्र असणारा जो काय अणू जो आहे ज्याला त्या ठिकाणी आयसोलेटेड ॲटम म्हटले. या आयसोलेटेड म्हणजे स्वतंत्र अणूची त्रिज्या म्हणजे काय तर अणूचा असणारे जे काही केंद्र आणि बाह्यतम कक्षा यामधील असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर म्हणजेच काय म्हणणार आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी म्हणणारे तर त्या अणूची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्या ठिकाणी येते. काय सांगता येईल आपल्याला डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. काय सांगता येईल आउटरमोस्ट ऑर्बिट या ठिकाणी त्याचं जे केंद्रक असणार आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन असतील न्यूट्रॉन असतील त्याच्यानंतर त्याच्या भोवती फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन असतील. आपल्याला काय करायचंय ॲटॉमिक रेडियस म्हणजे ही केंद्रक आणि केंद्रक आणि असणारे जे काय आउटरमोस्ट असणारे जे काय ऑर्बिट याच्यामधलं असणारे जे काय अंतर जे आहे तर त्या अंतराला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ती ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा आपल्याला 10वीला
विज्ञानामध्ये त्या ठिकाणी भाग 1 मध्ये याच्याविषयीची सविस्तर अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या नॅनोमीटर हे जे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये त्या ठिकाणी ती व्यक्त केली जाते. पाहता सर्वसाधारणपणे 1 नॅनोमीटर काय म्हणतो मी, 1 नॅनोमीटर म्हणजे किती, तर आपल्याला दिलेले 1/10⁹ मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे किती, तर 1/10⁹ मीटर. किंवा हेच आपल्याला उलट येत आहे की 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. NV म्हणजे काय, नॅनोमीटर. बरोबर. अशा प्रकारचं कन्व्हर्शन फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेट साईज ऑफ ॲटम अँड मॉलिक्युल्स दिलेले, म्हणजे अणु आणि रेणू यांचे अंदाजे असणारे काही आकार जे आहेत तर ते आकार आपल्याला. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला असणारे काही हायड्रोजन ॲटम जो आहे, काय म्हणतो मी त्या ठिकाणी, हायड्रोजन ॲटम. तर हा जो काय हायड्रोजन ॲटम जो आहे तर त्या हायड्रोजन ॲटमची असणारी काय ॲटॉमिक रेडियस ही मीटरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. तर हायड्रोजन ॲटम जे आहे तर त्या हायड्रोजन ॲटमची असणारी काही रेडियस जे आहे तर ती रेडियस आपल्याला दिलेली 10⁻⁻10 मीटर. बरोबर. अशाच पद्धतीने वॉटर मॉलिक्यूल आहे. दुसरा आहे वॉटर मॉलिक्यूल. ठिकाणी कोणता सांगितलं आपल्याला, वॉटर मॉलिक्यूल. हा जो काही वॉटर मॉलिक्यूल जे आहे तर त्या वॉटर मॉलिक्यूलची असणारी काय ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ती 10⁻⁹ मीटर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल काय म्हटलेलं आहे, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. आता हिमोग्लोबिन कशामध्ये असतं, रक्तामध्ये असतं. त्या रक्तामध्ये असणारे जे काही हिमोग्लोबिन जे आहे तर त्या हिमोग्लोबिन रेणू जो आहे तर त्या रेणूचं असणारे जे काही आपल्याला ॲटॉमिक रेडियस जी आहे तर ती दिलेली 10⁻⁸ मीटर. म्हणजे किती लहान त्या ठिकाणी ॲटॉमिक त्रिज्या त्या ठिकाणी असते हे आपल्याला त्या ठिकाणी काय आता नसते, लक्षामध्ये येता नसते. पान नंबर 48 वर तुम्हाला एक त्या ठिकाणी डायग्राम त्या ठिकाणी दिलेली पहा. काय दिलेलं चित्र की फील्ड आयन मायक्रोस्कोपिक इमेज ऑफ इरिडियम ॲटम, व्हेरी स्पॉट इन दिस इमेज इज एन ॲटम. इरिडियम अणूची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली. त्याच्यामध्ये असणारे जे काही इरिडियमचे अणू जे आहेत तर ते किती त्या ठिकाणी लहान त्या ठिकाणी असतात तर ते आपल्याला ते असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. येते याच्यानंतर पुढे आता पान नंबर 34 वर आपण त्या ठिकाणी इरिडियम अणू जे आहे तर त्या इरिडियम अणूची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी पाहिली. पुढे पान नंबर 49 वर ॲटम आर व्हेरी टायनी मॉडर्न इन्स्ट्रुमेंट लाईक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप, enlarge image of an atom. Look at the image of an atom in figure 4.2 obtained with the help of the iron molecule. पान नंबर 48 वरची आपण त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती पाहिली. तर अणू जे आहे तर ते अणू अतिशय टायनी त्या ठिकाणी असतात, म्हणजे अतिशय सूक्ष्म त्या ठिकाणी असतात. आणि हे असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, दुसरं आपल्याला सांगितलं फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, त्याच्यानंतर स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक, अशा अत्याधुनिक असणारे जे काही साधनं जे आहेत तर त्या साधनांच्या साह्यानं अणूची विशालित प्रतिमा दाखवण्याची क्षमता त्या ठिकाणी असते. पान नंबर 48 वर आपण त्या ठिकाणी फील्ड आयन असणारा जो काही सूक्ष्मदर्शक जो आहे तर त्याच्या साह्यानं इरिडियम अणूची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर पुढे द ॲटॉमिक काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन द ऍटम. अणूचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार हा त्याच्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉनची असणारी जी काय ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉनची असणाऱ्या जे काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांच्या संख्येवर त्या ठिकाणी अवलंबून. आता किती कक्षा असतात तर त्या कोणी 8वीला त्या ठिकाणी पाहिले की पहिली कक्षा तिला के कक्षा म्हटलं जातं, दुसरी के एल एम एन. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे सर्वसाधारणपणे अणूचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रॉनच्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांच्या संख्येवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. ग्रेटर द नंबर ऑफ द ऑर्बिट द लार्जर द साईज. काय सांगितले की जेवढ्या कक्षांची संख्या जास्त तेवढा त्याचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी मोठा. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला अन ॲटम ऑफ पोटॅशियम इज बिगर दॅन द ॲटम ऑफ द सोडियम. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू कसा आहे मोठा त्या ठिकाणी. सोडियम आणि असणारं काही पोटॅशियम बरोबर. आता सोडियमचा असणारा जो काही ऍटॉमिक नंबर जो आहे तर तो ऍटॉमिक नंबर किती आहे 11 आहे. पोटॅशियमचा किती आहे 20 त्या ठिकाणी ऍटॉमिक नंबर त्या ठिकाणी. 8वीला आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिली. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले बा पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतो 1च इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी जरी 18ची जरी असली तर आपण त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेताना दिसतो आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती ठेवताना दिसतो आपण 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू जो आहे तर तो कसा आहे तर त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी. If the two atoms have the same orbit, then the atom having the large number of electrons in the outermost orbit is smaller than the one having fewer electrons in the same orbit. काय सांगितले जर 2 अणूची असणारी जी काही बाह्यतम कक्षा जी आहे तर ती तीच असेल म्हणजे सारखीच असेल. उदाहरणार्थ या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 कक्षा आहेत, इथे किती आहेत 4 कक्षा आहेत. त्यात इथे काही सेम नाही. पुढे आपण त्या ठिकाणी पाहू. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियम आणि सोडियमचा त्या ठिकाणी विचार करू आपण. पहा मॅग्नेशियम ऍटॉमिक नंबर किती आहे 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिली आपण 282. ही सोडियम आणि मॅग्नेशियम याच्यामध्ये किती कक्षा आहेत 1 2 3 3 कक्षा त्याच्यामध्ये आहेत बरोबर. आणि म्हणून सोडियम अणूपेक्षा मॅग्नेशियमचा असणारा जो काय अणू जो आहे तर तो अणू कसा असणार आहे लहान त्या ठिकाणी असणार आहे. का असणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की जर 2 अणूची बाह्यतम कक्षा जी आहे तर ती बाह्यतम कक्षा त्या ठिकाणी सारखीच जर असेल तर ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याचा आकार ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतील त्याच्या तुलनेमध्ये तो कसा असतो लहान त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सोडियम अणूपेक्षा मॅग्नेशियमचा अणू कसा असणार आहे लहान त्या ठिकाणी तो असणार आहे. येते याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे द मास ऑफ एन ॲटम. आता पुढे द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. मागे आपण त्या ठिकाणी 8वीला पाहिले किंवा आता त्या ठिकाणी आपण पाहिले की अणूचा असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान कशामध्ये असतं तर त्याचं असणारं जे काही केंद्रक जे आहे अशा पद्धतीचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये त्या अणूचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी एकवटलेलं असतं आणि त्याच्यामध्ये असणारं जे काही प्रोटॉन जे आहे तर ते आपण पी अक्षराने दाखवतो आणि न्यूट्रॉन जे आहे तर ते न्यूट्रॉन कशाने दाखवतो स्मॉल एन अक्षर जे आहे तर त्या एन अक्षराने त्या ठिकाणी दाखवतात. पुढे the total number of proton and neutron in the atomic nucleus is called the atomic mass number. नीट लक्षात ठेवा व्याख्या ही atomic mass number. आता atomic mass number कशाला म्हणतो तर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन
कशामध्ये केंद्रकामध्ये असणारे जे काही प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन या दोघांची असणारी जी काही एकूण संख्या जी आहे तर त्या एकूण संख्येलाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक मास. म्हणजे सर्वसाधारणपणे अणूचं असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रितपणे असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या संख्येलाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी अणु वस्तुमानांक त्या ठिकाणी म्हणतो. किंवा प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर टुगेदर कॉल्ड न्यूक्लिऑन्स. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. शॉर्टकट मध्ये लिहितो मी. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर ऑल टुगेदर दिसतंय ऑल टुगेदर कॉल्ड काय म्हणतात न्यूक्लिओलॉन्स. की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणु केंद्रकातील काय म्हणतात मूलकण जे आहे तर ते मूलकण असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. अँड ॲटम इज व्हेरी टायनी. आपण पाहिलं की अणु जो आहे तर तो अतिशय सूक्ष्म त्या ठिकाणी असतो. देन हाऊ वी डिटरमाइन इट्स मास. आणि म्हणून त्याचा असणारा जो काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान मग त्या ठिकाणी कसं ठरवायचं तर सायंटिस्ट टू फेस्ड धिस क्वेश्चन. अणु हा जो आहे तर तो अतिशय सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म असणारा जो काही अणु जो आहे तर त्या अणुचं वस्तुमान कसं ठरवायचं हाही प्रश्न शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी पाडला होता. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर द सायंटिस्ट ऑफ द 19th century टू मेजर द ॲटॉमिक मास ॲक्युरेट. आणि 19व्या शतकातील असणारे जे काही वैज्ञानिक जे आहेत म्हणजे त्या काळामध्ये असणारे जे काही वैज्ञानिक जे आहेत तर त्या वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणं शक्य नसल्यामुळं काय सांगितलेले शक्य नसल्यामुळं देअरफॉर द कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम वॉज पुट फॉर. कोणता कन्सेप्ट तर रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम. रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम. ही 19व्या शतकामधले असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांना लहान असणारा जो काही अणु जो आहे तर त्या अणुचं वस्तुमान त्या ठिकाणी अचूकपणे मोजणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अणुचं सापेक्ष रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एक असणारा जो काही रेफरन्स अणु जो आहे a reference atom was required for expressing the relative mass of an atom. आणि म्हणून एक संदर्भ अणु जो आहे तर त्या संदर्भ अणुची गरज त्या ठिकाणी लागली. पुढे पाहता द हायड्रोजन ॲटम being the lightest was initially chosen as the reference atom. आणि म्हणून सुरुवातीला त्या ठिकाणी पेरियोडिक टेबल मध्ये 1 नंबरला त्या ठिकाणी आहे. सर्वात त्या ठिकाणी हलका असल्यामुळं सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड जी आहे तर ती रेफरन्स ॲटम म्हणजे संदर्भ अणु जो आहे तर तो संदर्भ अणु म्हणून त्या ठिकाणी झाली. पुढे आता काय सांगता येईल पुढे आपल्याला देअरफॉर द मॅग्निट्यूड ऑफ द रिलेटिव्ह मास ऑफ व्हेरियस ॲटम्स बिकम इक्वल टू देअर ॲटॉमिक मास नंबर दॅट इज द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि म्हणून या ठिकाणी बघा हे आपल्याला माहिती आहे की असणारा जो काय हायड्रोजन ॲटम जो आहे तर त्या हायड्रोजन ॲटम मध्ये एकच प्रोटॉन त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. आता हायड्रोजनचा असणारा जो काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामुळे एकच प्रोटॉन त्या ठिकाणी असणार आहे. आणि अशा हायड्रोजन अणूचं सापेक्ष वस्तुमान जे आहे तर ते 1 त्या ठिकाणी गेले. आणि म्हणून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे सापेक्ष अणुवस्तुमानाचं जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी काय झालं तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की मास नंबर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक जे आहे तर ते अणुवस्तुमानांक एकटा असणार. आपण या ठिकाणी पाहिलं की ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो कॅपिटल ए अक्षराने दाखवतो. हे आपण 8वीला त्या ठिकाणी पाहिलेले. आणि तो म्हणजेच काय असणार आहे तर त्या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकामध्ये असणारे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये एवढे त्या ठिकाणी ते असतात. लेट अस सी हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ द नायट्रोजन ॲटम हॅव्हिंग ऍक्सेप्टेड द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ द हायड्रोजन ॲज वन. आणि म्हणून त्या ठिकाणी नायट्रोजन अणूचं नायट्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान हायड्रोजन अणूच्या किती पट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचंय. कसं ठरवता येईल
द मास ऑफ द नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. की नायट्रोजनच्या एका अणूचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान कसं सांगितलं आपल्याला, हायड्रोजन अणू जो आहे तर त्या हायड्रोजन अणूच्या 14 पट त्या ठिकाणी असतो. आणि देअरफॉर रिलेटिव्ह मास ऑफ द नायट्रोजन ॲटम इज 14. आणि म्हणून त्या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचं असणारं जे काही रिलेटिव्ह मास जे आहे तर ते रिलेटिव्ह मास किती असणार आहे, 14 त्या ठिकाणी असणार. म्हणजे सापेक्ष वस्तुमान जे आहे तर ते सापेक्ष वस्तुमान किती असणार आहे, 14 त्या ठिकाणी असणार. दिस इज हाऊ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ द व्हेरियस एलिमेंट वेअर डिटरमाइंड. आणि अशा पद्धतीने की विविध असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान काय केली तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी ठरवली. पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितले पहा, ऑन दिस स्केल द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ मेनी एलिमेंट्स कम आउट टू बी फ्रॅक्शनल. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जी काही मापन श्रेणी जी आहे तर त्या मापन श्रेणीमध्ये आपल्या असं लक्षात येतं दिसतंय की अनेक मूलद्रव्य जे आहे तर त्या अनेक मूलद्रव्यांचं असणारे जे काही सापेक्ष वस्तुमान जे आहे तर ते फ्रॅक्शन मध्ये आलं. म्हणजे अपूर्णांक जे आहे तर त्या अपूर्णांकामध्ये त्या ठिकाणी ती यायला त्या ठिकाणी सुरुवात झाली किंवा त्या ठिकाणी ती फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये त्या ठिकाणी आली. पुढे इन द कोर्स ऑफ द टाइम आणि देअरफॉर इन द कोर्स ऑफ द टाइम सम अदर ॲटम्स वेअर चोझन ॲज द रेफरन्स ॲटम. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलेले, काळाच्या ओघामध्ये इतर काही अणू जे आहेत तर त्या इतर काही अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड जी आहे तर ती निवड त्या ठिकाणी करण्यात आली. फायनली इन 1961 द कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज द रेफरन्स ॲटम. आणि 1961 मध्ये या ठिकाणी कार्बन अणू जो आहे तर त्या कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून त्या ठिकाणी काय झालेली निवड त्या ठिकाणी. इन दिस स्केल द रिलेटिव्ह मास ऑफ द कार्बन ॲटम वॉज ऍक्सेप्टेड ॲज 12. आणि या ठिकाणी असणारा जो काही कार्बन अणू जो आहे तर त्या कार्बन अणूचा असणारा जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास किती घेण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी 12 जे आहे तर ते 12 म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला. The relative atomic mass of one hydrogen atom compared to the carbon atom become 12 into 1/12. That is 1. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कार्बन अणूच्या तुलनेमध्ये हायड्रोजनच्या एका अणूचं असणारं जे काही सापेक्ष अशा प्रकारचं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान किती असणार आहे, 12 into 1/12. म्हणजेच किती आलं पुन्हा त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी. म्हणजे हायड्रोजन अणूचं असणारं जे काही कार्बन अणूच्या तुलनेमध्ये हायड्रोजन अणूचं असणारं जे काही सापेक्ष वस्तुमान किती येताना दिसते, 1 असं त्या ठिकाणी ते येताना दिसतं. द मास ऑफ 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन ऑन द स्केल ऑफ द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस इज अप्रॉक्सिमेटली 1. आणि म्हणून त्या ठिकाणी अणूच्या सापेक्ष वस्तुमानाची पट्टीवर 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन यांचं वस्तुमान अंदाजे त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला काही रिसर्च त्या ठिकाणी करायला सांगितले. द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट इन द चार्ट बिलो आर गिव्हन. यू हॅव टू फाइंड द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर. काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमानं खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये दिलेले आहे. तर काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमानं आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. उदाहरणार्थ पहिलं एलिमेंट आपल्याला दिले तर त्या ठिकाणी हायड्रोजन. या हायड्रोजनचं ॲटॉमिक मास जे आहे तर ते 1 त्या ठिकाणी असते हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यानंतरचं असणारं जे काही हेलियम, हेलियमचं ॲटॉमिक मास जे आहे तर ते 4 त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा असणारा जो काही लिथियम आहे, या लिथियमचा असणारा जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते 7 त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं असणारं जे काही बेरिलियम, काय नाव आहे, बेरिलियम. ही पाठ ठेवायला मी तुम्हाला सांगितली पहिली 20. तर त्याच्यामध्ये बेरिलियम जे आहे तर त्याचं ॲटॉमिक मास जे आहे तर ते 9 त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं असणारं जे काही बोरॉन, या बोरॉनचा ॲटॉमिक मास जे आहे तर ते 11 आपल्याला दिलेला आहे. ॲटॉमिक मास सांगतोय मी, ॲटॉमिक नंबर नाही सांगत तर ॲटॉमिक मास त्या ठिकाणी सांगतोय. त्याच्यानंतरचं असणारं जे काही कार्बन जे आहे तर त्या कार्बनचं आपण आता पाहिलं की ॲटॉमिक मास जे आहे तर ते 12 त्या ठिकाणी आहे.
नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचं ऍटॉमिक मास आपण काढलं होतं आता ते आहे 14. त्याच्यानंतर असणारे काय ऑक्सिजन, या ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास आपल्याला काढायचे तर त्या ठिकाणी ते 16 आहे. किती आहे? 16 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असणारे काही फ्लोरीन, फ्लोरीनचं ऍटॉमिक मास जे आहे तर ते आपल्याला 19 त्या ठिकाणी. त्याच्यानंतरच असणारे काही निऑन, निऑन जे आहे तर त्या निऑनचं ऍटॉमिक मास त्या ठिकाणी 20 आपल्याला दिले. त्याच्यानंतरच असणारं काही सोडियम, काय सांगितलेले? सोडियम. या सोडियमचं असणारं ते काही ऍटॉमिक मास जे आहे तर ते सोडियमचं ऍटॉमिक मास आपल्याला सर्वसाधारणपणे पहा. सोडियम जो आहे तर त्या सोडियमचं ऍटॉमिक मास त्या ठिकाणी पाहायचंय. तर सोडियम जो आहे तर त्या सोडियमचं ऍटॉमिक मास 23 असतं. आपल्याला हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे कारण आपल्याला काही मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी काढायचे तर त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला मॅग्नेशियम, मॅग्नेशियम याचं ऍटॉमिक मास आहे 24. त्याच्यानंतरचं आपल्याला दिलेलं आहे ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम. तर काय ॲल्युमिनियम जो आहे तर त्या ॲल्युमिनियमचं ऍटॉमिक मास आहे 27. त्याच्यानंतरचा पुढचा दिलेला आपल्याला सिलिकॉन, या सिलिकॉनचं ऍटॉमिक मास आहे 28. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे, फॉस्फरस याचा ऍटॉमिक मास आहे 31. त्याच्यानंतरचा असणार काही सल्फर, सल्फरचा ऍटॉमिक मास आहे 32. त्याच्यानंतरचा असणार काही क्लोरीन, क्लोरीनचा ऍटॉमिक मास त्या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये आहे 35.5. त्याच्यानंतरचा असणार काही आर्गॉन, आर्गॉन जो आहे तर त्याचा ऍटॉमिक मास जे आहे तर ते आहे 40. त्याच्यानंतर असणारे काही पोटॅशियम आहे, या पोटॅशियमचा असणारे काही ऍटॉमिक मास जे आहे तर ते ऍटॉमिक मास आहे 39. आणि शेवट आपल्याला दिलेलं आहे कॅल्शियम, या कॅल्शियमचं असणारे काही ऍटॉमिक मास जे आहे तर ते 40 येते. आता याच्यामध्ये महत्वाची जी आहे तर ते तुम्हाला माहित पाहिजे. कॅल्शियमचं 40 आहे. त्याच्यानंतर असणार काही क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनसाठी लागणार 35.5. त्याच्यानंतर सल्फर आहे 32. त्याच्यानंतर असताना काही सोडियम जे आहे तर ते सोडियमचं आपल्याला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी लागते. त्याच्यानंतर हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचं आपलं पार्ट असेल 1 आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनचं 14, बोरॉन जे आहे तर त्या बोरॉनचं 12, ऑक्सिजन जो आहे तर ते 16. अशा पद्धतीचे ऍटॉमिक मास नंबर निदान एवढे मी त्या ठिकाणी रेड रेषा केलेली आहे तेवढे तरी तुमची त्या ठिकाणी पाठ पाहिजे. येते पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.